पुढची बातमी पाहूयात। बेस्ट पतपेढी निवडणुकीचे आता निकाल लागलेले आहेत। ठाकरे बंधूंना या निवडणुकीमध्ये मोठा अपयश पदरी पडलाय। शशांक राव यांचे पॅनल सर्वाधिक आता जागांवरती विजयी झालेला आहे। ठाकरे बंधूंना आता या निवडणुकीमध्ये तोंडावरती पापटावं लागलेलं आहे। उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार जे आहेत ते आता पराभूत झालेले आहेत। शशांक राव यांचे सर्वच्या सर्व उमेदवार हे जिंकून आलेले आहेत। तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच येतं। हे शाळा न शिकणाऱ्या मुलाला सुद्धा माहिती असतं, पण तरी काही जणांना ओळखायचं नसेल तर त्याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे। मोठा गाजावाजा करत दोन ठाकरे बंधू एकत्र आले, आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला, असा मोठ्या प्रमाणात कांगावा केला गेला। प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी सोबत आहे, भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंसोबत नाही। हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध या निवडणुकीच्या निकालाने झालंय।